बँकेमध्ये नाबार्डचे लोक आले होते आणि त्यांच्या मीटिंगमध्ये मला उशीर झाला. श्री नरसिंह सहकारी सूतगिरणी मर्यादित खानापूरची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा. सर्व विषयाचं वाचन झालेलं आहे आणि आपण सर्वांनी त्याला मान्यता दिली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. सभेला उपस्थित असलेले सूतगिरणीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील खतगावकर, एकनाथराव पाटील, माधवराव पाटील सुगावे, निळकंठ पाटील, माधवराव वडजे, बाबाराव भाले, सुरेशराव कंदिलवार, श्री भास्करराव दिवंडे, सूर्यकांत मल्लू, लालू संग्रामराव शिवार, विजय गंगाराम सुधाकरराव, माजी आपल्या सूतगिरणीचे संचालक आमचे ज्योतिबारावजी कांबळे, सर्वांची नावं घेणार नाही. मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित आहात. उपस्थित सर्व सभासद आणि उपस्थित शेतकरी मित्र, मागच्याही सभेमध्ये आपण त्याची चर्चा केली होती की आपली सूतगिरणी ही कर्जमुक्त झालेली आहे आणि आजही त्याचं वाचन या ठिकाणी झालं असेल. सूतगिरणी जरी कर्जमुक्त झाली पण हा जो स्पिनिंग मिलचा व्यवसाय आहे तो अतिशय अडचणीमध्ये आहे. त्याच्या फार विस्तारात मी जाणार नाही, वेगवेगळी कारणं आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 60% स्पिनिंग मिल बंद आहे. आपण अतिशय अडचणीमध्ये मी आणि आमचं संचालक मंडळ आपली सूतगिरणी आपण चालू ठेवलेली आहे. यावर्षी फार आशा करता येत नाही. तुम्ही वृत्तपत्रातून वाचलं असेल की अमेरिकेने जी टॅरिफ वाढवली त्याचा फार मोठा परिणाम आपल्या कॉटन व्यवसायावर म्हणा किंवा कपड्यावर होणार आहे, असं या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. यावर्षी पाऊस अतिवृष्टी जाईल. विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला. सुरुवातीच्या काळामध्ये लेडी धरणाच्या बॅकवॉटरमुळं मुखेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली, पशुधनाची हानी झाली, शेती बर्बाद झाली आणि खूप मोठं नुकसान आपल्या मुखेड तालुक्यामध्ये या मुकराबाद क्षेत्रामध्ये झालं. परवा 8 दिवसाखाली अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात निजामसागर आणि इकडं आमचं जे पोचमपाड आहे, मांजरा नदी, याच्यामध्ये बॅकवॉटर आलं. आपल्यापेक्षाही वरच्या भागामध्ये जास्त पाऊस झाला, कंधार आणि वरच्या भागामध्ये. आणि आपल्याही नदींना मग दिंडी असेल, आमची मनार असेल, मांजरा असेल, गोदावरी असेल, नदीकाठची जेवढी गावं आहेत त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय, रस्ते गेले, विद्युत खांब मोठ्या प्रमाणात तेही खाली पडलेले आहेत. खूप मोठी हानी झालेली आहे. शासनानं जाहीर केले की लवकरात लवकर त्यासंबंधी शेतकऱ्यांना मदत आम्ही करू. पण आमचं म्हणणं आहे की विशेष पॅकेज द्या, सरसकट सगळ्यांना मिळालं पाहिजे. नाहीतर काय सर्वे होतात. तर सगळ्यात मोठं म्हणजे यावर्षी पीक एवढं चांगलं होतं, लवकर पेरे झाले होते आणि हाताला आलेलं पीक या नैसर्गिक आपत्तीमुळं गेलं आणि त्यामुळं शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आलेले आहेत. मी परवा कलेक्टर साहेबांना बोललो,
आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला रब्बीचं पीक घेता आलं पाहिजे, ह्यासाठी विद्युत पुरवठा होणं अतिशय आवश्यक आहे. कारण पुरामुळे जे आहे ते फार ठिकाणी खांब वाहून गेले, DP गेलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणून लवकरात लवकर हे जर MSCBचं काम झालं तर रब्बी पिकासंबंधी शेतकऱ्याला नियोजन करता येईल, त्यातून थोडं शेतकरी उभा राहू शकेल. आणि रब्बी पिकासाठी खत बियाणं हे सरकारनं मोफत द्यावं असाही प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. आपल्याला विश्वास आहे की नक्की यासंबंधी लवकरात लवकर हे धोरण जाहीर होईल आणि आमच्या शेतकरी मित्रांना मदत होईल. माझी स्वतःची तब्येत बरोबर नाही आणि मिटिंगला एक उशीर झाला आहे, म्हणून फार मी आता विस्तारामध्ये बोलत नाही. आपल्या सगळ्यांची भेट व्हावी आणि दोन गोष्टी बोलता याव्यात म्हणून मुद्दाम आलो. आपल्या सर्वांनाही शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.